2019ला नरेंद्र मोदींनी भारतामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाची संकल्पना आणली. आता ह्या संकल्पनेअंतर्गत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन मोठमोठे उद्योगपती ही राजकीय पक्षांना जाऊन देणगी देऊ शकतात. आणि मग आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 6,500 करोड रुपयाच्या देणग्या ह्या मोठ्या उद्योगपतींनी दिल्या. आणि शेवटी मग हे प्रकरण गेलं सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि सर्वोच्च न्यायालयाने मग भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाला असे आदेश दिले की आम्हाला 13 मार्च 2024 पर्यंत तुम्ही सगळा डेटा द्या, म्हणजे कोणत्या उद्योगपतींनी कोणत्या पक्षांना किती पैसे दिले. आता त्यावरती मग भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने उत्तर पाठवलं की आम्हाला 30 जून 2024 पर्यंत, म्हणजे 136 दिवसाचा आधी पाहिजे, तोपर्यंत आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. आणि मग आज न्यायालयाने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाला झापलं आणि असं सांगितलेलं आहे 13 मार्चलाच आम्हाला सर्व डेटा पाहिजे. पण मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का 30 जून पर्यंत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया टाईम का मागते.